विधिमंडळात आजही गाजणार दुष्काळाचा मुद्दा, दुपारी मुख्यमंत्री भूमिका जाहीर करण्याची अपेक्षा। गिरणी कामगारांच्या घरांच्या मुद्द्यावर सदनात चर्चा। येत्या 15 दिवसात गिरणी कामगारांच्या घरांची किंमत निश्चित करण्यासाठी बैठक घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। वाळू वाहतूकदारांच्या मोर्चावर लाठीमार करणारे संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी। विरोधी पक्षनेते पाटील यांच्या मागणीला नितेश राणेंचा पाठिंबा। लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी वाढता उद्रेक, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात करावा लागतोय पाणी पुरवठा, तर औसा तालुक्यात पाण्यासाठी महिला सरपंचाला मारहाण। पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता। आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस, हवामान खात्याने वर्तवली शक्यता। गोवंश हत्याबंदीच्या मुद्द्यावरून भाजपच्या भीमराव धोंडेंचा सरकारला घरचा आहेर, कायद्याचा फेरविचार करण्याची केली मागणी। आणि देशातून पळून गेलो नसल्याचा विजय मल्ल्यांचा दावा, ट्विट्स करून स्वतःची बाजू मांडायचा केला प्रयत्न, मीडियावरही केली आगपाखड।